नमस्कार. बालकल्याण संस्था प्रस्तुत विचारधन या दृकश्राव्य शृंखलेतील पुढील भागात आपण भेटत आहोत. मागील भागात आपण पद्मश्री प्रतापराव पवार साहेब यांना ऐकलं होतं आणि अर्थातच त्या भागाचाच पुढचा भाग किंवा कंटिन्युएशन म्हणूया हे आपण या भागात ऐकणार आहोत. तर ऐकूया पद्मश्री प्रतापराव पवार साहेब यांना. नमस्कार. विचारधनच्या दुसऱ्या भागात मी प्रफुल्ला चितळे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. 2000 शतकातली ही गोष्ट आहे. संस्थेत काही कामासाठी पवार साहेब आले होते. त्यावेळेला त्यांना एका त्यांच्या वैयक्तिक कामासाठी फोन करायचा होता. त्यांनी फोन उचलला, फोन केला आणि त्याच्यानंतर त्यांनी पाकिटातनं ₹1 काढून ठेवला. संस्थेतल्या सगळ्यांना आश्चर्य वाटलं की हे पैसे कसले आणि सरांकडून हे पैसे कसे घ्यायचे. तर त्यावेळेला त्यामागचं कारण आणि धोरण सांगताना सर काय म्हणले हे स्वतः आपण सरांकडून जाणून घेऊया. माझं आहे का? नाही. कोणाचं आहे? संस्थेचा. संस्था पैसे भरणारे कायचे? हो हे म्हणून मग मी ते म्हणलं की मला संस्थेचा 1 पैसा सुद्धा कधी मी वापरणार नाही. आणि त्याचं हे आता मी विसरलेलं होतं, माझ्या ध्यानात पण नाही मी असं वागलं म्हणून. ह्यांनी ध्यानात ठेवलं ते आणि लिहिलं एक ठिकाणी. पण म्हणजे तुम्ही जी एक नियम किंवा शिस्त घालून दिली ती आजवर लोक करतात, त्यामुळे परिणाम आपोआप होतात. बरोबर. जेव्हा तुमची नीतिमत्ता चांगली असते तेव्हा समजून संस्था तशी वागायला लागते. विद्यार्थी साहित्यामध्ये एक दुसरं उदाहरण जिथे मी 50 वर्ष काम करतो, ते जे डॉक्टर अच्युतराव आपटे होते ते सगळं आयुष्य वाहून दिलं. माझा काहीच त्याग नाही त्याच्यामध्ये त्यांच्या तुलनेमध्ये, पण माझं जे योगदान आहे छोटंसं ते मी दिलेलं आहे. जसं बालकल्याणमध्ये सरकार आहे, लोक आहे, स्टाफ आहे, त्यात मी पण एक आहे. मी एकटा नाही आहे. पण हे तुम्ही म्हणजे परत वस्तुस्थिती ना ती वस्तुस्थिती आहे की नाही. हा तुमचं मोठेपण आहे सर. की मोठेपण काही वस्तुस्थिती आहे, त्यात मोठेपण कुठे आलं? आपल्याला वाटतं ते आपण करतो. पण त्यामुळे तुमचे येणारा तुमचा स्टाफ ही तुमची शिस्त त्या पावलावर पाऊल टाकून चालतंय म्हणून संस्था वेळ पाळतो. त्यामुळे संस्था आज खूप मोठ्या लेवलला आहे असं म्हणू शकतो. बालकल्याण संस्थेमध्ये थेरपी सेंटर तुम्ही सुरू केलंय जिथे वेगवेगळ्या थेरपीज दिल्या जातात मुलांना. हा एक वेगळा उपक्रम आहे, त्याबद्दल काय सांगू शकाल? कसं आहे की मगाशी मी एक वाक्य वापरलं की ह्यातला केंद्रबिंदू कोण आहे. तर केंद्रमध्ये विद्यार्थ्यांनी अपंग तो आहे. मग त्याच्या हिताचं काय करता येईल, तर त्याच्या हितासाठी आपल्याला जे शक्य आहे आणि जे काही साधनं किंवा रिसोर्सेस आहे त्याचा वापर करणं हा आपला प्रयत्न असतो. तर आता आम्हाला उदाहरणार्थ संचेती हॉस्पिटल आहे, त्यांच्याकडे फिजिओथेरपीचं खूप उदाहरणं आहे. त्यांना सगळ्या क्षेत्रातला अनुभव आहे. त्यांना जे संपर्क साधला, त्यांनी संस्था बघितली, ते प्रेमातच पडले. आता हा रिसोर्स शोधणं आणि त्याला अपील करणं आणि त्याचे जे याच्यामध्ये सहभागी करून घेणं हा एक आमचा एक स्थायीभाव आहे. आणि त्या दिशेने आम्ही इतरही काही गोष्टी सुरू केलेल्या आहेत की डॉक्टर्स येतात, मुलांना त्या दिशेने प्रयत्न करतात, कारण त्यांना एका जागी एवढी मुलं मिळतात. हा त्याचा फायदा आहे. आम्हाला फायदा आहे की आणखी मुलांसाठी काय करता येईल. आता तुम्ही मगाशी म्हणतात की एम्प्लॉयमेंटच्या बाबतीमध्ये थोडा प्रयत्न आहे आमचा, पण त्याला आम्हाला मर्यादा आहेत. कारण मी मोठ्याप्रमाणे आम्हाला ज्या वयात त्यांना द्यायला हवं तोपर्यंत आमच्या ह्याच्यातनं म्हणजे 18 वर्षांमुळे त्यांना येता येत नाही किंवा संस्थेमध्ये राहत नाही. संस्था एक दिवाळी एक्झिबिशन म्हणजे प्रदर्शन एक करते मुलांमध्ये, त्यासाठी संदर्भात. आता ह्या मुलांमध्ये जी क्रिएटिव्हिटी आमचा स्टाफ निर्माण करतो, आर्ट अँड क्राफ्ट वगैरे, त्याचा मी दिवाळीच्या वेळी म्हणा किंवा सणासुदींच्या वेळी उदाहरणार्थ आकाशकंदील आहेत. आता त्यात मुलांना अर्थार्जन पण मिळतं, एक क्रिएटिव्हिटी होते, वेगवेगळ्या प्रकारचे कंदील तयार करणं ह्याच्यामध्ये एक विचारधारा असते. त्यामुळे आमचा स्टाफ आणि हे मुलं असे वेगवेगळे गोष्टी तयार करतात, पणत्या तयार करतात. मातीचे गणपती, आता हा गणपती कुठे इथे हा मुलांनी तयार केलेला आहे आणि तिथेच त्यांनी पेंट केलेलं आहे. आता ही क्रियाशीलता आहे, त्यात त्यांना आनंद पण आहे. जेव्हा हे विकलं जातं त्याचे पैसे मुलांना पण मिळतात, म्हणजे एक अर्थार्जनाचा त्यांना एक आनंद आहे. अशा पद्धतीने जे शक्य आहे
त्या प्रत्येक गोष्टीला आपण उत्तेजन देतो. स्टाफ वेगवेगळ्या संकल्पना घेऊन कायमच पुढे येतो, पण त्याला तुम्ही कायम लागणारी 100% लागणारी मदत कायमच करत आहे. 100%. तर या अभ्यासक्रमाबद्दल काय सांगाल? पहिल्यांदाच भारतात अशा प्रकारचा एक अभ्यासक्रम केला गेला की ज्याच्यामध्ये नृत्य, गायन, वादन या विषयातल्या स्पेशल सेक्टरमधल्या मुलांसाठी काहीतरी वेगळं करायचं म्हणून हा अभ्यासक्रम केला गेलाय. यापूर्वी गंधर्व महाविद्यालय कायम नॉर्मल मुलांसाठी काम करायचं, तर त्याबद्दल नाही, आता या दोन संस्था एकत्र आल्या आणि आमच्या भावांनी वगैरे जो याच्यामध्ये पुढाकार घेतला स्टाफने, त्याच्यामुळे आम्ही एक पुस्तिका तयार केली. त्याच्यातनं लोकांना शिकायला मिळायला लागलं, त्याच्यापासून त्यांची आणखी उन्नती झाली आहे. आता हे आम्हाला करणं शक्य होतं. आम्ही त्यांच्याबरोबर ते एका लेवलला उत्तम काम करत होती, तर आम्ही एकत्र म्हणून काय करू शकू, त्यातनं हा विचार येतो. तर मी तसं म्हटलं की कुणीही, आम्ही किंवा बाहेरच्या लोकांनी या अपंग मुलांसाठी काही केलं. जसं मी पुन्हा पुन्हा ते सांगतो, हे आमच्या स्टाफला पण सांगतो की ह्याला केंद्रबिंदू विद्यार्थी आहे, तुम्ही नाही, मी नाही, इमारत नाही. त्याच्याकरता काय करते याचा ध्यास घ्या, मग सुचतं. मग ते जेव्हा लोक बघतात की असं काम चाललंय, तर काही संस्था पुढे येतात. त्यातनं हे गांधर महाविद्यालय पुढे आलं आणि त्यातनं ही निर्मिती झाली. एक वेगळा आनंद आहे. म्हणजे आम्ही आमच्या पुरतं राहत नाही आहे. जसं तुम्ही म्हटलात, किंवा पुढचे प्लॅन्स काय, प्लॅन्स पुष्कळ आहेत, रिसोर्सेस पाहिजेत, पण हा रिसोर्स आम्हाला मिळाला आणि त्याचा उपयोग सगळ्या देशाला झाला. हा त्यातला वेगळीपण आहे. आत्ता काही काळापूर्वी सुप्रिया गायकर म्हणून एक संस्थेतली मुलगी पोलंडला गेली होती इंटरनॅशनलला व्हॉलीबॉलसाठी. तर तिचं शिक्षण, तिच्या मुलाखतीतून कळलं की तिचं सगळं शिक्षण, तिला लागणारं प्रशिक्षण हे संस्थेने दिलं. तर त्यामागची विचारधारा काय होती आणि हे सगळं कसं घडतं, म्हणजे बॅकस्टेज काय गोष्टी घडतात हे आम्हाला ऐकायला आवडेल. दोन गोष्टी आहेत. पुन्हा मी सांगतो की आमच्या म्हणजे गमतीत असं म्हणतो, आमचं DNA आपण ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये पुन्हा अपंग मुलांकरता काय करता येईल हा विचार सातत्याने चालू असतो. आणि मग त्यातनं ह्या गोष्टींची उपलब्ध असताना त्यातनं एक एक्सलन्स ज्याला आपण म्हणतो किंवा सर्वोत्कृष्टपणा आणणं, या लेवलला आपण काही जाऊ शकतो का. आणि मग असं सांगता येतं की काही वेळा तुम्ही आंतरराष्ट्रीय लेवलची मुलं मुली तयार करतात. जसं मी मगाशी म्हटलं, ॲबिओ ऑलिम्पिकमध्ये देशातील 7 मुलांपैकी 4 मुलं आपली होती आणि त्यांनी सगळी सुवर्णपदकापासून गोष्टी मिळवलेल्या आहेत. तर ह्याच्यामागे जडणघडण जी होते त्याच्यामध्ये पालक आहे, स्टाफ आहे, संस्था आहे, पॉलिसी आहे, विश्वस्त आहेत, त्याच्या एकत्रित प्रयत्न आणि त्या मुलाची जिद्द आहे. बरोबर, यातनं ते निर्माण होतं. त्याचं एक प्रतीक आहे. अशी अधिक पुष्कळ उदाहरणं आहेत. पण तो जो एक ध्यास आहे संस्थेचा की मुलांना स्वतःच्या पायावर उभं करणे किंवा त्यांना क्रीडा क्षेत्रात किंवा कला क्षेत्रात, कुठल्याही क्षेत्रामध्ये, तर क्रीडा क्षेत्र हे एक उदाहरण आहे. अशी पुष्कळ उदाहरणं आपल्या संस्थेमध्ये आहेत. जसं मी म्हटलं की ॲबिओ ऑलिम्पिकमध्ये हे पहिल्यांदा बक्षीस नाही मिळवलं आम्ही, अनेक वेळा मिळवली आणि पुढे मिळवू आम्ही. तर त्याच्यामागचा प्रेरणा हीच आहे की केंद्रबिंदू कोण आहे, त्याच्याकरता सर्वोत्तम काय करता येईल. मग त्यातनं एखादा या परिस्थिती पण पोहोचू शकतो. जशी मुलगी पोलंड खेळायला गेली, त्याच्या आयुष्यामध्ये तिने कधी पोलंड ऐकलं नसेल किंवा परदेशी पासपोर्ट विसर भांगडी तिला माहिती पण नसते, पण ते झालं ना, ते झालं. पण हा जो संस्थेचा डोलारा उभा केलाय तुम्ही किंवा मी नाही, सगळ्यांनी मिळून केलं, सगळ्यांनी म्हणजे एक कल्पवृक्ष म्हणू शकतो आपण, उभं झालाय. तर हे असंच इथून पुढे चालत राहावं आणि असं नवीन नवीन गोष्टी संस्थेबद्दल करायला मिळावं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत संस्थेला पोहोचता यावं अशीच ईश्वर समाजाने आम्हाला रिसोर्सेस द्यावेत, आम्ही काम करू. आम्हाला बाकी दुसरी कुठली अडचण नाही. इच्छाशक्ती आहे, वातावरण आहे, सगळं काही आहे. पण जसं मी म्हटलं किंवा आमचं अनुकरण करावं, म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्हीच केली पाहिजे असं काही नाही. अनुकरण करा तुम्ही, हे सुद्धा करता येतं. तर निश्चितपणे समाजाला, सामाजिक कार्यकर्त्यांना मी असं म्हणेन किंवा याबद्दल तुम्ही म्हणजे चांगली गोष्ट कुठली मी नेहमी म्हणतो, हे टीमवर्क आहे. ह्यात कुठे इगो नाही आहे. आणि जेव्हा आपण एकत्र काम करतो तेव्हा ताकद खूप वाढते.
म्हणजे 1+1 होतं. 1 अगेन्स्ट 1+1 मेक हेल ऑफ डिफरन्स. हे कुठेतरी तुमच्या डोक्यात काय पाहिजे, मग ते रिसोर्सेस मिळायला लागतात. आणि आता एक गोष्ट म्हणजे AI टेक ओव्हर करेल का असं जे सध्या हे चाललंय, तर AIचा या मुलांसाठी काही वापर करण्याचा काही विचार? तसं इमिजिएटली नाही, पण म्हणजे आता शेतकऱ्यांकरता मी खूप काम केलं या बाबतीमध्ये, क्रांती झालेली आहे, ती गोष्ट वेगळी. तर AI हे एक माध्यम आहे. जसं पूर्वी कॉम्प्युटर आला तेव्हा लोकांना भीती वाटली की नोकऱ्या जातील आणि कॉम्प्युटर काम करायचं तर आम्ही काय करायचं. त्याच्या विरुद्ध लाखो नोकऱ्या निर्माण झाल्या आणि परदेशी आपली मुलं जायला लागली, सॉफ्टवेअरमध्ये जायला लागली. आणि आज भारतामधली जास्तीत जास्त हे फॉरेन एक्सचेंज या सॉफ्टवेअरमधून नाही. हे जसं झालं तसं AI बद्दल तीच भीती आहे कृत्रिम बुद्धिमत्तेची, की माझा जॉब काही गेला तर मी काय करू. नवीन संधी निर्माण होईल आणि त्याच्याकडे आपल्याला लक्ष पाहिजे की बा ठीक आहे, हे नाही तर दुसरं काय होऊ शकतं. ही टॅलेंट कुठे वापरता येईल आणि नवीन क्षेत्र निर्माण होतात. म्हणजे मी बारामतीमध्ये शेती क्षेत्रात काम केलेलं आहे सुद्धा, फार मोठं यश आम्हाला मिळालं आहे. जागतिक क्रांती झाली आहे शेतीमध्ये. त्याचं कारण ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी, मायक्रोसॉफ्ट, बिल गेट्स फाउंडेशन आणि आमचा बारामती जागेचे ट्रस्टचा मी विश्वस्त आहे, एकत्र काम केलं. हे एकट्या मायक्रोसॉफ्टला जमलेलं नाही आहे, हे एकट्या बिल गेट्स फाउंडेशन जमलेलं नाही, एकट्या बारामती जागेचे ट्रस्टला जमलेलं नाही आहे, एकट्या ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी जमलेलं नाही. आम्ही जे एकत्र आलो क्रांती घडली. आज त्यातनं लाखो शेतकऱ्यांचं कल्याण होणार आहे, देशाचं कल्याण होईल इतकी परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकत्र प्रयत्न करणं. मी नको, वी, आपण, हा फार फरक पडतो. आणि त्यातनं कुठल्याही क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्र असो, अभ्यासाचं क्षेत्र असो, शेतीचं क्षेत्र असो, हे अशा गोष्टी घडू शकतात आणि घडतात. पहिल्यांदाच महाराष्ट्र यावेळेला भारतभरातून पॅरा योगासाठीच्या कॉम्पिटिशन्स घेतल्या गेल्या, तर त्याबद्दल काही की बालकल्याण संस्था आणि चिरंजीवी फाउंडेशन एकत्र येऊन त्यांनी हे केला होता. हां, म्हणजे दिल्लीमध्ये ह्या ज्या देश पातळीवर स्पर्धा झाली त्यावेळी पुण्यातनं महाराष्ट्रातनं बालकल्याणाचं त्याचं नेतृत्व करायची संधी मिळाली. आणि त्या करताना आम्हाला काही सामाजिक लोकांनी, संस्थांनी मदत केली. उदाहरणार्थ चिरंजीवी फाउंडेशन आहे, जे राम राठे म्हणून होते, त्यांनी त्यामध्ये पुढाकार घेतला आणि त्यांचे सहकारी सगळे. याच्यातनं आम्ही असे एकत्र प्रयत्न करून दिल्लीला जेव्हा आमच्या लोकांनी त्या मुलांना नेलं तर जवळपास 17 बक्षीस आपल्याला राष्ट्रीय पातळीवर मिळाली. आता पुन्हा असं म्हणतो की हा एकत्र प्रयत्न आहे आणि त्याचा परिणिती म्हणजे आज महाराष्ट्राला तर सगळ्यात उत्तम बक्षीस मिळालं, पण त्याचं श्रेय बालकल्याण असे की बालकल्याण त्याचं नेतृत्व केलं आणि त्यातनं हे घडलेलं आहे. तर एक हा वेगळा आनंद आहे. येस. आणि योगासनामध्ये बालकल्याण अनेक वर्ष कार्यरत आहे. आम्ही यूट्यूबवर काही व्हिडिओज पण बघितलेत की ऑनलाईन योगा महाराष्ट्रातल्या सगळ्या संस्था म्हणजे शाळांमध्ये एकत्रित योगासनं घेतो, तर त्याबद्दल काही नाही. हा पुन्हा मी सांगेन की आमच्याकडे जे वस्तुस्थिती आहे किंवा साधनं आहेत, जागा आहे, त्याचा उपयोग पुन्हा बालकल्याणपुरतं मर्यादित न होता इतरांना देता आला तर हा नेहमीचा प्रयत्न असतो. आणि त्यातून योगाचे क्लासेस किंवा ऑनलाईन करणं आता ते थोडंसं शक्य झालेलं जे पूर्वी नव्हतं, त्याचाही आम्ही उपयोग करतो. आणि त्याच्यातनं ते चिरंजीवी फाउंडेशन पुढे आलं आणि त्याच्यातनं आम्ही एकत्र प्रयत्न करून आज देश पातळीवरती महाराष्ट्राचं नेतृत्व केलं बालकल्याणनी. आणि त्यातनं याचे 17 देश पातळीची बक्षिसं आपण मिळवू शकलो. बालकल्याण संस्थेने मागच्या वर्षी एक विज्ञान प्रदर्शन आणि प्रशिक्षण असं घेतलं, तर त्याबद्दल थोडी माहिती की म्हणजे हे वेगळं काहीतरी होतं की दिव्यांग मुलांसाठी विज्ञान प्रदर्शन हे काहीतरी वेगळं होतं. कसं आहे की विज्ञान शास्त्र याची थोडीशी मुलांना ओळख व्हावी किंवा पुन्हा एक मी असं म्हणेन की त्यांची याही क्षेत्रामध्ये थोडी ज्यांना आवड आहे, त्यांच्यामध्ये टॅलेंट आहे, त्यांची प्रगल्भता वाढावी म्हणून संस्था अनेक वर्ष काम करते.
त्याची सुरुवात आमच्याकडे एक मालती केळकर म्हणून त्या मुख्याध्यापिका होत्या किंवा प्रमुख होत्या, तर त्यांनी ही सुरुवात केली. मग त्याची एक पुस्तिका पण निर्माण केली आणि एक क्वेस्ट नावाचं त्यांचं पुस्तक आहे की ज्याच्यातनं हे पुढे निर्माण झालं. पण अगदी सुरुवात लहान होती, पण आता आम्ही ते बऱ्याचपैकी वाढवलं आहे. आणि मग याच्यामध्ये राज्य सरकारने सुद्धा पुढाकार घेतला की बा हे चांगलं आहे, आणि त्याच्या मदतीने पुन्हा एकत्र प्रयत्न करून ही मोठी परिषद घडू शकली. आणि त्याचाही राज्यस्तरीय उपयोग निश्चितपणे लोकांना झाला, मुलांना होतो आहे. तर जे जे काही चांगलं आहे त्याच्यासाठी आम्ही त्याला मदत करण्याचा किंवा त्याला प्रमोट करण्याचा हा आम्ही प्रयत्न करतो. त्यातला हा एक अनेक प्रयत्नांपैकी हा एक यशस्वी प्रयोग आहे. सगळेच प्रयोग अर्थात यशस्वी आहेतच असं होतात असं नाही, पण बहुतांशी झाले. कारण पुन्हा मी सांगतो की हे संघटित प्रयत्न आहेत, असं त्यातनं हे घडतं सगळं. एक छोटासा डोनेशन अपील जे आपले व्ह्युअर्स आहेत त्यांच्यासाठी. आम्हाला पैशाची कमतरता नेहमीच भासते. कुठलंही नवीन घ्यायचं असेल, काही सुधारणाकडे असतील किंवा काही नवीन गोष्टी आणायच्या असतील, त्या सगळ्या गोष्टींना रिसोर्सेस आर्थिक बळ लागतं. ते समाजाकडनं मिळणं, कारण सरकारला मर्यादा आहेत, आम्हाला विश्वस्तांना मर्यादा आहेत. त्यामुळे समाजाने त्यात थोडा हातभार लावला वेगळ्या CSRच्या नावाखाली. आज ते अनेक संस्था आम्हाला मदतही करतात. पण हे जर जितक्या मोठ्या प्रमाणात होईल तितकं आमचं काम मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. त्यामुळे मी या निमित्ताने निश्चित समाजाला किंवा संस्थांना विनंती करेन की तुम्हाला जे काही योगदान देणे शक्य आहे, व्यक्तिगत म्हणा किंवा व्यावसायिक, त्यातनं संस्थेला मदत करावी की ज्याचा लाखो मुलांपर्यंत त्याचा फायदा पोहोचला पाहिजे. हा आमचाही प्रयत्न आहे. तुम्ही त्यात सहभागी व्हावं, कारण ही सामाजिक संस्था आहे, बरोबर, ही कोणाची वैयक्तिक मालकीची नाही आहे. त्यामुळं मी असं निश्चितपणे म्हणू शकतो की आपण एकत्र काम करूया. अशा अर्थी मी म्हणेन की आम्हाला तुम्हाला दुसरं काही देत पैसे देऊ शकत असेल तर पैसे द्या. जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही आम्हाला समाजाने द्यावं, संस्थांनी द्यावं, उद्योग संस्थांनी द्यावं. जे काही अंशी आम्हाला जरूर मिळतं आहे त्याच्यात शंका नाही, पण जेवढं वाढ होईल तितकं आमच्या कामामध्ये गुणवत्तेमध्ये आम्हाला भर घालणं शक्य होईल. त्यामुळे पुन्हा एकदा विनंती की आम्हाला आर्थिक जे काही तुम्ही मदत करू शकाल, जे प्रेक्षकता आहे ते त्यांच्यापैकी त्यांच्या काही संस्था किंवा त्यांचे उद्योगधंदे त्यातनं केली तर आणखी तुमचंही योगदान या सामाजिक कामामध्ये राहील असं मी म्हणू शकेन. तो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार. धन्यवाद. Like, share and subscribe to our YouTube channel and do not forget to press bell icon.